चला तर आज बनवूया ढाबा स्टाईल झणझणीत असा अख्खा मसूर। बनवायला खूप साधा सोपा आहे आणि चवीला तेवढाच भन्नाट लागतो। सगळ्यात पहिल्यांदा एका कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून घेतले। याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक ठेचून घेतल्या तर त्या घालायच्यात। आता या लसणाला चांगला असा सोनेरी रंग येऊन द्यायचे। याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं आणि पाव छोटा चमचा हिंग घालून हे सुद्धा आपल्याला अर्धा मिनिट भरासाठी चांगलं असं परतायचे। आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा कांदा घालायचा आहे। तर 2 मोठ्या साईजचे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेत तर ते याच्यामध्ये घालायचे आणि या कांद्याला चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचे। कांदा चांगला असा परतला गेला। याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। 1 मोठ्या साईजचा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलाय तर तो याच्यामध्ये घालायचा आहे। आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवतो त्याच्यामुळे इकडे आपण कांदा आणि टोमॅटो जरा जास्त प्रमाणातच वापरणार आहे। तर कांदा टोमॅटोला चांगलं असं तेल सुटले। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो एकदम मऊसूद असा शिजला जाईल। याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत। 1 छोटा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा जिरा पावडर, 1.5 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातले, पाव छोटा चमचा हळद घालायचं आहे आणि इकडे मी 1.5 छोटा चमचा साठवणीचा मसाला घातला आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सगळे मसाले आपल्याला या कांदा आणि टोमॅटोवर चांगले असे परतून घ्यायचे। आता याला सुद्धा चांगलं असं तेल सुटले। याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बरी एवढी कसुरी मेथी एकदम बारीक अशी चुरून घालायचं आहे। तर कसुरी मेथी नेहमी फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे ती एकदम कुरकुरीत अशी राहते आणि पटकन कुठल्याही पदार्थामध्ये एकदम बारीक अशी चुरून आपल्याला ती घालता येते। तर इकडे ही कसुरी मेथी या मसाल्यांसोबत चांगली अशी परतून घेऊया। आता या मसाल्यांना चांगलं असं तेल सुटण्यासाठी हे मसाले एकजीव होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे। तर अर्धी छोटी वाटी एवढे गरम पाणी मी याच्यामध्ये घातले। चांगलं याला मिक्स करून घ्यायचे आणि याला सुद्धा चांगलं असं तेल सुटून द्यायचे। तर इकडे मसाल्याने चांगलं तेल सुटलं। मी इकडे भिजवलेला अख्खा मसूर घातला आहे। तर इकडे मी 2 तास गरम पाण्यामध्ये हा अख्खा मसूर भिजवून घेतला होता। तर तो मसूर मी याच्यामध्ये घातला आहे। आता हा मसूरसुद्धा आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगला असा परतून घ्यायचे। 1 ते 2 मिनटं या मसाल्यांमध्ये परतून घेतलं म्हणजे यालासुद्धा तेल सुटतं। तर इकडे मसूर चांगला असा परतून घेतला। याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचे। तर गरम पाणीच याच्यामध्ये घालायचं म्हणजे भाजीलासुद्धा चांगली अशी तर्री सुटते। तर इकडे आपला हा मसूर अजून चांगला असा शिजायचा आहे तर त्याच्यामुळे थोडंसं जास्त याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये। चांगलं एकदा याला ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर चांगला असा हा मसूर शिजवायचा आहे आपल्याला। तर इकडे बरोबर 15 मिनटं झाल्यात। आता आपण झाकण काढून बघूयात आपला मसूर शिजला का नाही तो। तर याच्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे, तरीसुद्धा चांगले सुटले। तर एकदा याला आपण ढवळून घेऊयात आणि मसूर शिजला का नाही तो सुद्धा आपण एकदा बघूयात। तर इकडे बघू शकता आपला मसूर चांगला असा मऊसूद शिजला गेला आहे। तर आता इकडे आपली भाजी तयार झाली। सगळ्यात शेवटी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आता आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवतो तर त्याच्यामुळे आपण याला तडका देणार आहे। तर तडकासुद्धा खूप छोटा आणि साधा सोपाच आहे। तर ही भाजी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा तडका देऊन खाल्ली तरीसुद्धा चालते। तर ह्या भाजीला आपण चांगले एकदा उकळी काढून घेऊयात आणि आता आपण तडक्याची तयारी करूया। तर तडक्यालासुद्धा खूप असे पदार्थ लागणार नाहीत। 2 पदार्थामध्ये तडका एकदम मस्त तयार होतो। तर तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचायच्या, जास्त त्याचा चुरा नाही करायचा। तर हा लसूण आपल्याला 1 मिनिट भरासाठी या तेलामध्ये चांगला असा भाजून घ्यायचे। आता इकडे आपल्याला याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची 1.5 छोटा चमचा। पटकन गॅस बंद करायचा आणि तयार झालेला तडका अख्ख्या मसूरवर अशा पद्धतीने टाकून घ्यायचे। आता हा जो आपण तडका याच्यावर दिला आहे ना तर त्याने सुद्धा खूप छान अशी चव लागते आपल्या अख्ख्या मसूरला। तर चपाती, नान किंवा रोटी किंवा अगदी भाकरीसोबत सुद्धा हा अख्खा मसूर खूप छान लागतो। तर कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की या पद्धतीने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर बाय बाय।